चला राजू नाईक मुख्य आयोजक कृपया या इकडे पंच अजूनही मैदानात दाखल झालेले नाही आहेत. कॅमेरामॅन आमचे अमृत केसकर स्वतः मेहनत करतायत. राजूभाई अंपायर. आवेशचा दात दुखते रे. आवेशचा दात दुखते. बॉल दिया ने उनको. फटका चांगला आहे. कव्हर मधून देखणा स्ट्रोक मजा फामे ऑन फायर. या षटकातीला दुसरा चौकार आणि आमचे अंपायर काय खूबसूरत ऍक्शन देताना आम्हाला चौकाराचा इशारा देताना. बिली बॉर्डन 11 श्रीवर्धन. मोहतसीम सिद्दीकी. कारण संध्याकाळच्या सत्रात KR आपल्याला माहिती आहे की ऑन साईडला धावा येतात आणि हे मैदान चांगलं ओळखतात अर्सलान. कारण इथे खूप चांगल्या इनिंग अफझल 11 महाडसाठी त्यांनी खेळल्यात आणि आज चांगल्या बॅटरकडूनही चूक होते तर बरबाद. तशीच आता सध्या परिस्थिती अर्सलानकडून घडली चूक आणि क्रिकेटच्या मैदानात चुकीला माफी नाही. ओव्हरपिच लाईनचा चेंडू होता. मोहतसीम हुशार ठरले यावेळेस. बॅटची एज लागली, वरची कडा लागली आणि हवेत गेला तो चेंडू. इंटरनेट इंटरप्ट झालंय अर्थात आम्ही त्यामुळे लाईव्ह मध्ये सध्या नाही आहोत असं टेक्निशियन टीमकडून आम्हाला आली माहिती. अमृत तुम्हाला विश्रांती नाही मात्र कारण मॅच रेकॉर्डिंग होईल. मोहतसीम हॅरिससाठी बॅटची काढा घेतले. हा फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक होते. थोडंसं पंबल पाहायला मिळालं. मजा फामे एक धावून घेतले. आज मजाचा बॅटमध्ये बॉल लागत आहे तर आत्ता जबाबदारी आहे इनायतुल्ला महाडची ती मजा. कारण अर्सलान बाद झालेत तरी जबाबदारी मजाला उचलावी लागेल. मजा फामे एक जबरदस्त बॅटर आहेत. मी पहिल्यांदा मजा यांना पाहिलं होतं तेव्हा अर्सलाननी मला ओळख दिली होती की सर अप्रतिम बॅटर आहे. माझ्यापेक्षा कैक टॅलेंट आहे या खेळाडूकडे आणि ते मैदानात आता दिसतंय. हो लांब 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 खूप लांब. अर्सलाननी जे मला सांगितलं होतं मजाच्या बाबतीत आज ते पाहायला दिसतंय मैदानात. जबरदस्त फलंदाजी मजा फामे. धावसंख्या 18. बॉल द्या रोल बॉल द्या. तो
सर लाईनमॅन बॉल घ्या, मॅच थांबणार नाही बॉलसाठी, मॅच टू बी कंटिन्यू राहील. दुसरा षटक आहे, रोल बॉल दिला जाईल. चला मॅच बॉल आलाय. मोहतसिम स्लोवर वन, लेग कटर टाकायचा होता पण डाऊन द लेग साइड. कैस यांचा इशारा आहे, ते वाईड बॉल. या षटकातील 2 चेंडू अजूनही हाताळायचे आहेत. मोहतसिम सिद्दीकीला मजासाठी पुढचा बॉल. फटका हवेत खेळलाय पण ताकद इतकी आहे की तो जाईल का? तवसीर आहे आतमध्ये. नो बॉल दिलाय. नो बॉल दिलाय. फ्रंट फुटचा नो आहे सर. कैसर नो बॉल आहे. चला नो प्लस 2. मजा पामेला जीवदान मिळते. आणि पहा आज दिवसभर लॉंग ऑन लॉंग ऑफ आहे, इथे बॉल ट्रॅव्हल झाला नाही. तुम्हाला दुपार नंतर जर आपण पाहिलं तर तुम्हाला लॉंग लेग स्क्वेअर लेग या दिशेने 2 बॉल बाकी आहेत. येस काय सर, 2 बॉल बाकी आहेत कारण हा नो बॉल आलाय. फ्रीडचा बॉल आहे. 22 धावा. अर्थात इनायतुल्ला महाडसाठी चांगलं घडते. फ्री हिट आणि फटका खेळलाय. याच्यावर तवसीर पहा. जबरदस्त गोलंदाजी. फलंदाज बाद. पहा मोहतसिम स्पोर्ट्समॅनशिप ही त्यांनी दाखवली. पंचांकडे त्यांनी चर्चाही केली. ठीक आहे तुम्ही दिलाय नो बॉल, नो डाऊट लाईन बिलॉंग द अंपायर असं म्हटलं आता. आणि मोहतसिम यासाठी ओळखले जातात. एक चांगले स्पोर्ट्समॅनशिप त्यांच्याकडून सातत्याने पाहायला मिळते. कमी बोलणारा खेळाडू जेव्हा बॉल असतो आता त्यावेळेस ते बोलतात, बॉल त्यांचा बोलतो. आणि इंटरनेट टेक्नॉलॉजी सुरलीत आमच्या टेक्निशियन टीमकडून आले की आम्ही पुन्हा जयगणेश स्पोर्ट्स लाईव्हवर जोडलेत. लाईव्हचे जे प्रेक्षक कुठेतरी न्यू बॅटर सुहेल, गोलंदाजीसाठी सुजल वय वर्ष 17 नवमान आणि जबरदस्त गोलंदाजी सुजलजी. कारण त्या 30 तारखेला 2007चा जन्म आहे त्याचा. सुजल चांगली गोलंदाजी सुजलची. मागच्याही मॅच मध्ये 4 कॅच त्याच्या वेळेस सुटले होते पण झेल नाही टिपले क्षेत्ररक्षकांनी. अर्धे निर्जन स्थळी पडले. 2 विकेट कीपर आणि सुजलमुळेच गेले. 1 विकेट त्याला मिळाला नाही तर 5 विकेट मिळाली असते गेल्या मॅच मध्ये. सुजल चांगली गोलंदाजी करतात. पहिलाच बॉल डॉट टाकलाय. धावसंख्या 23. फटका चांगला आहे माझा पामे. जबरदस्त स्ट्रोक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. कोण म्हणते लॉंग ऑनला षटकार येणार नाही? ताकद दाखवली मनगटाची मजा बाबेने. टायमिंग प्रॉपर, मनगटाचा वापर. चेंडूला फेकले आउट ऑफ द पार्क. पार्किंग प्लॉट मध्ये मजा बामे काय फलंदाजी करतायत. धावसंख्या 29. पुढचा बॉल सुचल. यावेळेस कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक. चेंडू सुटलाय. झेल सुटलाय. झेल धरणीला दान आणि फलंदाजाला मिळते जीवदान. फेकी खराब. लॉंग लेग एरियामध्ये बॅकअप दिलंय सौरभने. 3 धावा जिथे एकही धाव नव्हती. विकेट. मजा बामाने संध्याकाळची चहा नाश्त्याबरोबर नशिबाचा नाश्ता केलेला दिसते. आऊट झाले. कॅच घेतला तवसीरने तेव्हा नो बॉल नवमान. दुसऱ्या फ्री हिटला परत तवसीरकडे कॅच. इथे आता कॅच सुटलाय. आज मजा बामे मला वाटतं बाद होणार नाही. बाद झाले तर ते स्वतःच्या चुकीने होतील. 3 लाईफ लाईन मिळाल्यात त्यांना. 32 धावा. सुहेल स्ट्राईकला. सुजलच्या चेंडूचा सामना करतील.
आडव्या पट्ट्यात खेळण्याचा इरादा, अक्रॉस द लाईन, वाईडिश बॉल होता, जवळजवळ वाईड आलाही असता कदाचित, पण अक्रॉस द लाईन खेळले, एक सिंगल फक्त आली. सुजल हुशारणी गोलंदाजी करतात, षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक करताना धावसंख्या झाली 33. 2 चेंडू अजूनही या षटकातील बाकी आहे. सुहेल सिंगलने आपलं खातं उघडलं. सुजल मजा यांच्यासाठी, हा उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर टाकण्याच्या नादात वाईट करून बसले. खराब. प्लॅटफॉर्म नंबर 1ला लागणारी ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 4ला लगेच गेली, भरकटली रुलावरनं. खराब गोलंदाजी सुजलची. मजा. 34 धावा. आणि टेक्निशियन एक वाढले जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हला, राजू नाईक. हा फटका खराब आहे, मजाचा. एकच धावी ते मिळेल. लॉंग ऑनला तवसीर येत आहेत वेगाने. म्हणजे राजू नाईकनी स्पर्धा ठेवायची. राजू नाईक अंपायरिंग करतील, राजू नाईक पहिली ओव्हर टाकतील, राजू नाईक पहिले बॅटिंग करतील, राजू नाईक कॉमेंट्री करतील, राजू नाईक आता टेक्निशियन पण आहेत. एक माणूस आणि किती काम करेल. ऑलराऊंडर, वर्साटाईल. फटका बसला इथे. कोण पोचेला झेल टिपण्यासाठी. सुजलनी पहिले पाहिलं कोण येतंय का. धावाची संधी आहे इथे मोतसीमकडे. 2 धावा. मजा फामे. 2 धावा, षटक संपते. 2 धावांनी धावसंख्या 37. हेच पाणी घेऊन जा, ड्रिंक घेऊन जा मैदानात. आणि पहा मुख्य टेक्निशियन आमच्या बाजूला स्क्रीनवर दिसत आहेत, राजू नाईक. त्यांच्या बाजूला आम्ही. ही स्पर्धा नक्की आता नक्की ग्रुपलाही जाईल. आणि का आवेज आश्चर्य तेव्हा वाटेल जेव्हा पुढच्या टुर्नामेंटला स्वतःचं लाईव्ह नसेल राजूचं. कारण राजू नाईक असा माणूस आहे, काय करू शकत नाही. कारण मी त्याला म्हटलं स्पर्धा सम्राट, टुर्नामेंट सम्राट आहेत ते, मल्टी टॅलेंट पर्सनॅलिटी. एकाच धाव मिळेल. तौफिक आलेत, कारण ॲक्टिव्ह असतात नवमान राजू नाईक ग्रुपवर. कुठली डेट खाली आहे, कुठे स्पर्धा नाही का. राजू नाईकची स्पर्धा आलीच समजा तुम्ही. आणि डेट बरोबर फिक्स असतात. 1 महिन्यापूर्वीच मला सांगितलं की सर 6, 7, 8, 9 स्पर्धा येईल. प्लेड ऑन झालेत. क्लीन बोल्ड. बॅटला बॉल ब्रश झाला आणि सरळ यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. सौरभ, चांगली गोलंदाजी सौरभ मोहितेची. मजा पामे. सिंगल का धावली आता विचार करतायत. पहिल्या बॉलला डबल घेतली असती, स्ट्राईकला असते. कडे धावा वाढवल्यात त्या मजानी. आपण पाहाल त्यांच्या बॅटमधून 2 षटकार, 2 चौकार आलेत. नि बॅटर बरकत, सुहेल माघारी येत आहेत. सुहेल एक उभरते खेळाडू आहेत. मी पहिल्यांदा युनायटेड महाडमध्ये त्यांना पाहिलं होतं. गोलंदाजी फलंदाजी खूप चांगली करतात. कमी याचा खेळाडू, पण खूप काही शिकायचं आहे त्याला. अर्चलन पल्लवकर यांच्या माध्यमातून त्याला बरंच काही शिकणं गरजेचं आहे. कारण जिथे तुम्हाला टायमिंगचा वापर करावा लागतो तिथे ताकद उपयोगी येत नाही. या मैदानात तसं आहे. बॅट एकदा तुम्ही बॉलवर घेतलात का चेंडू सीमापार होतो. ते ताकदीपेक्षा डोक्याचा वापर, टायमिंगचा वापर करणे खूप गरजेचं. बरकत आता साईकला. सौरभ कमबॅक करून देतात. रॅपिडो मोरबाला धावसंख्या 38. शेवटचं षटक. फटका पुन्हा एकदा हवेत केला बरकत यांनी. मजा पामी यांना नॉन स्ट्राईकला थांबावं लागेल.
शेवटच्या षटकात मजाला स्ट्राईक मिळणे खूप गरजेचं होतं इनायतुल्ला महाडसाठी. ऑन हॅट्रिक आता फलंदाजसाठी रईस शेख. तीन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पहिल्याच बॉलवर जी सिंगल घेतली ना, इथे कुठेतरी मजा ती थकलेत, कारण 4 षटकं ते फलंदाजी करतात. तर नक्की दमछाक त्यांची झाली. सुहेलवर त्याने भरोसा दाखवला, पण सुहेलने मात्र आहा डॉट बॉल. इथे धावबाद, पण साईक जाईल मजाकडे. रन आहे असा या मैदानात. इंटरनॅशनल सगळे रूल्स आहेत. राजू नाईक यांनी आम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं. महमूद नी बॅटर मस्त ऐकला महमूद. वाईट बॉल येईला का शफल झाले होते, पण वाईट गाईडलाईन आहे त्याच्याही पेक्षा बाहेर हा चेंडू होता. सौरभ यांचा पंच कैसी आणि वाईटचा निर्णय दिलाय. असा पामे फटका मजा बामेच्या बॅट मधून. बिग हिट येईल का षटकार का तवसीर. वा जबरदस्त असेल. शेवटी मजाच्या पारीचा अंत झालाय, कारण चांगली फलंदाजी केली, थकली होते. बॅटर उमेर डगाटमधून त्यांना पहिलेच निर्देश दिलाय की या बॉलवर जर षटकार आला तर आपण मॅच मध्ये येऊ. 32 धावांची इनिंग मजा पामेची. संघाची धावसंख्या 39, त्यापैकी 32 मजाचे. मॅच विनिंग पारी, पण इथे एक षटकार 40-45 धावा खूप महत्वाच्या ठरतील. स्ट्रोक कनेक्ट झाला नाही. मजा 4 षटकं खेळणे, त्यासाठी फिटनेस खूप महत्वाचा आहे तुमचा. आणि थकले होते दिसत होतं, कारण धावा धावून होत नव्हत्या. 2-2 3-3 धावा धावणे या मैदानात कठीण आहे. पण मजा पामे हॅट्स ऑफ, चांगली इनिंग. शेवटचा बॉल उमेर. मुतसिमने सल्ला दिलाय सौरभला. पाहूया आता कशा प्रकारची गोलंदाजी येईल. उजाठीच्या बाहेर वाईट बॉल. धावसंख्या 40. 40 आकडा 4 षटकामध्ये फायटिंग स्कोर असतं. शेवटचा बॉल. फटका चांगला उमेरचा, आणि हा हो जबरदस्त सेव. परफेक्ट सेव. खूप आतमध्ये आहे तवसी. वाटलं की हा झेल व्हायला पाहिजे होता, पण बघत राहिले उमेर आणि महमूद. एकच आली सिंगल. बॅटनी 2 धावा आल्या आणि वाईटचे 2, टोटल 4 धावा दिल्या सौरभ मोहितेनी. अर्थात 10-15 शेवटच्या षटकात यायला पाहिजे होत्या इनायतुल्ला महाडसाठी. मॅच मध्ये ट्विस्ट आणलंय, मॅच मध्ये कमबॅक केले. सौरभ मोहिते नाव आहे. जबरदस्त गोलंदाजी.
उमेर आमच्यासोबत आता स्कोर लाईनसाठी जुळतायत. 41 धावा, 42 धावांची गरज. मजाबामे 32 धावा. विजयी संघ गोंडकर संघासोबत आजचा मॅच खेळेल. पुढचा मॅच आणि आजच्या दिवसातील शेवटचा मॅच असेल पहिला सेमीफायनल या स्पर्धेचा. फ्रेंड्स ग्रुप गोंडकर सीझन 2. मायरा 11 विपक्ष अजू 11 श्रीवर्धन. आजच्या दिवसातील अंतिम मॅच तो सेमीफायनलचा असेल. पहिला बॉल सुहेल तौफिक साठी. हा खोलवा टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. महमूद वेगाने आलेत. लेग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाची दाद द्यावी लागेल. पहा कुठून रनअप घेतली अब्दुल्लानी. जबरदस्त अब्दुल्ला. 100% देतात आपल्या संघासाठी. मुश्ताक बगदादी सर पण पोहोचलेत. त्यांना माहिती आहे याच्यानंतर शाहीन गोंडकरचा मॅच आहे. बरोबर पोहोचलेत ते. सुहेल फटका चांगला आहे तौफिकच्या बॅट मधून, पण क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. फलंदाज बाद. हा तौफिक परदेशीची बॅट मात्र भुलली नाहीये. आज बॅट त्याची नाराज आहे त्याच्यावर. पहिला धक्का रॅपिडो मोरबाला. तौसीर मॅच विनिंग इनिंग मागच्या मॅच मध्ये पण केले, या मॅच मध्ये पण करावी लागेल कारण कॅप्टननी साथ सोडले. बेचाळीस धावा आहे. आव्हान सुद्धा कडवी झुंज देतील इनायतुल्ला महाड. सौरभ मोहिते नि बॅटर. तौफिक नाराज आहेत स्वतःवर. आज नाराजीचं कारण आहे कारण आज त्यांची बॅट बोलली नाही. जेव्हा रॅपिडो मोरबासाठी तौफिकची बॅट बोलते त्या दिवस रॅपिडो मोरबा कुणालाही ऐकत नाही. आपण बऱ्याच वेळेस पाहिले. वन मॅन आर्मी म्हटलं जातं. बॅकबोन ऑफ द रॅपिडो मोरबा तौफिक माघारी परतले. चांगली गोलंदाजी सुहेलची. अर्सलाने त्यात लॉंग ऑन वरून वेगाने एक सिंगल फक्त सौरभला मिळते. हे पहिलं पॉवर प्लेचं षटक जर 5-6 धावांचं जर राहिलं आणि विकेटी आल्या तर मात्र या मॅच मध्ये कमबॅक करू शकते इनायतुल्ला महाड.
चांगली गोलंदाजी करावी लागेल त्यासाठी सुहेलला. एक जबरदस्त खेळाडू आहे सुहेल. पुढचा बॉल तौसीरसाठी. जोरदार अपील. विकेटच्या समोर पकडलंय काय? हो, बोट आसमानाकडे. पंच जासी मरणेकर यांचं. आणि फलंदाज बाद. OUT. पग बाधा. लेग बिफोर. फलंदाज बाद. तौसीर लेग बिफोर बाद होत आहेत. न्यू बॅटर काझिम. हा, बॅटची कडा घेतली होती का? नाही. वाईट बॉल. व्हाईट बॉल येथे पंचांचा निर्णय. सुहेल. फटका चांगला आहे. फाईन लेगला. चेंडू ट्रॅव्हल होईल लॉंग लेग एरियामध्ये. काझिमला मिळतील धावा 4. रॅपिडो मोरबा या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकते 8. चांगली सुरुवात काझिम कडून. तौफिक आणि तौसीर लवकर बाद झाले. सुहेल पुन्हा एकदा त्याच दिशेला, पण यावेळेस मात्र रईशेख आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी खराब होती पण बरकत होते बॅकअपला. महमूद होते बॅकअपला. एक सिंगल. षटकाची सांगता. हे पहिलं षटक इथे होईल समाप्त. पहिल्या षटकात आल्या 9 धावा करायच्या आहेत 42. दुसरं षटक घेऊन मला वाटतं उमेर येत आहेत गोलंदाजीसाठी. क्षेत्ररक्षणात बदल करतायत अरसलान. बरकत यांना ऑन साईडला आणलंय कारण ऍक्टिव्ह आहेत ते खेळाडू. स्ट्राईकला काझिम.
स्पीडअप द्या विनंती असेल. इनायतुल्ला महाड 2 मॅचेस बाकी आहेत, प्लीज पंच लक्ष द्या. हा चांगली गोलंदाजी, डॉट बॉल. प्रत्येक बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. याच दरम्यान श्रीवर्धन एक्सप्रेस यांचे आगमन. मस्त की मुरचूक सेमीफायनलच खेळायची आहे. आता प्रेक्षकांची गर्दी वाढेल या मैदानात, कारण शेवटचा मॅच या स्पर्धेतील सेमीफायनल आहे. कारण इन ॲक्शन रियान राजपूरकरला पाहणार आहोत आपण. इन ॲक्शन मुस्तकी मुरजुकला एकमेकाच्या समोर पाहणार आहोत, तर त्यासाठी गर्दी होईल. पुढचा बॉल उमेर. हा चांगली गोलंदाजी उमेरची, कम्मालीची गोलंदाजी. काजिमच्या डोक्यात एकच एरिया आहे, लॉंग लेग, फाईन लेग, तिकडेच प्रत्येक बॉल. आणि तिथे मात्र सुरक्षित क्षेत्ररक्षक लावलाय बरकत. अर्सलांनी चांगली स्ट्रॅटेजी केली आणि त्याच्यावर खऱ्या अर्थाने उमेरची दाद द्यावी लागली. कम्मालीची गोलंदाजी, अचूक टप्पा. दोन्ही डॉट बॉल इथे पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 9. रॅपिडो मोरबा आता थोडासा दबाव पाहत आहे. सौरभ नॉन स्ट्राईकला आहेत. सौरभ काजिमला सांगतायत की तुझ्याकडून काय चुका होते. पुढचा बॉल उमेरचा. पुन्हा एकदा त्याच प्रकारची गोलंदाजी. स्ट्रोक चांगला आहे. अर्सलान पल्लवकर येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. 3 चेंडूच्या नंतर ही सिंगल आले. धावसंख्या झाली 10. मुख्य आयोजक आमच्या स्पर्धेचे अमीर साठविलकर थोडे थकलेत, कारण प्रचंड दबाव आहे स्पर्धेचा त्यांच्यावर. पण अजून मॅच बाकी आहे, उद्याचा दिवस बाकी आहे. उमेर चांगली गोलंदाजी. सौरभ आले स्ट्राईकला. क्षेत्ररक्षकाबद्दल थोडं फास्ट घ्या विनंती असेल. आयोजकांची सूचना आहे ते वारंवार. फटका चांगला खेळलाय सौरभ मोहितेनी. झेल होऊ शकतो क्षेत्ररक्षक, मात्र इथे दर्शक स्क्वेअर लेगच्या वरून फेकलाय चेंडू. षटकार. सहा धावांनी धावसंख्या 16. उमेर पहिले 3 बॉल अप्रतिम हाताळले. राईट हँडर जसे बॅटर आले, पण चांगली गोलंदाजी आहे. कारण या मैदानात तुम्ही पाहाल 10-15 धावा या सहज होतात या मैदानात. या मैदानाचा इतिहासही तसा आहे. पण तुमच्याकडे जर चांगली गोलंदाजी असेल तर तुम्ही 10 पेक्षा कमी धावा देऊ शकता. मोहतसिम सिद्दीकीने दाखवलं याच मैदानात. याच्या पूर्वीच्या सामन्यात अवघ्या 2 धावा दिल्या. मॅच फसलेला होता तेव्हा चांगली गोलंदाजी केली. आता उमेर. इनायतुल्ला महाडसाठी रिवासाठी फटका बसलाय. बरकत चेंडूच्या खाली. काय घडलंय पाहूया आता. इथे झेलबाद होईल. बॅटला, हँडलला, हाताला लागलाय का फोरआर्म्सला लागलाय, या सगळ्याची चर्चा होईल. मुख्य पंच काय निर्णय येतोय? नॉट आउट. नॉट आउट घोषित केले. नक्कीच पंचांवर कुठलाही दबाव टाकायचा नाहीये. विनंती आयोजकांकडून. चला मॅच सुरू ठेवा. आयोजकांची सूचना. एक सिंगल धाव इथे मिळते. चला मॅच विनंती असेल स्पीड घ्या, कारण मॅच खूप लांब चाललाय. अब्दुल्लाने आम्हाला सूचित केलं होतं पहिली इनिंग सुरू होती, वेळ गेला होता. नक्की आता सेकंड इनिंग मध्ये तितकाच वेळ वाया जातोय, लक्षात घ्या. उमेर काजिमसाठी पुढचा बॉल. हा सुरेख गोलंदाजी उमेरची. वाह,
कमालीची गोलंदाजी, डॉट बॉल. एक षटकार आला सौरभला, जशी स्ट्राईक मिळाली तसा तो षटकार आला होता, पण या षटकात 3 डॉट बॉल टाकले, अवघ्या 8 धावा दिल्या उमेरने. विकेट जरूर मिळाला नाही, पण 42 धावांचा पाठलाग सहजासहजी आम्ही करून देणार नाही हे मैदानात दाखवताना इनायतुल्ला महाड. चर्चा रंगली जाते, तिसरं षटक कुणाकडे, त्या चर्चेत अर्सलान दिसत नाही आहेत. अर्सलान बाउंड्री लाईनला आहेत, कारण जेव्हा अर्सलान फिटनेस असतात तर अर्सलान मला वाटतं कदाचित गोलंदाजी आउट स्विंगर पाहायलाही मिळाली असती. मजाफ आमे मला वाटतं अर्सलानला विकेट किपिंगसाठी घेत आहेत, क्लोज विकेट किपिंगसाठी. दबाव टाकला जाईल का? चला विनंती असेल, 2 मॅच आहेत जासिम सर. इतका लांब मॅच चाललाय, मुस्तकी मुर्जूक सांगतायत की श्रीवर्धनवरून निघालो आणि इथं पोचलो तरी मॅच संपला नाही. हा चांगली गोलंदाजी. हो हो सुहेल काय करून बसले ते. हा चौकार. मॅच आता इथून मात्र पलटली रॅपिडो मोरबासाठी. बॉलर्स नेम वलीद. वलीद आडव्या पट्ट्यात, स्ट्रोक चांगला आहे पण क्षेत्ररक्षक आहेत. इथे धावबाद होतील. काझीम आणि रणनीती होती मोरब्याची, कारण काझीमच्या बॅटवर बॉल येत नव्हते. डावकरे बॅटर, मॅच फसत चालला होता डॉट डॉट बॉलनी, त्यामुळे आता इथे आपल्या विकेटचं बलिदान दिले आपल्या टीमसाठी आणि सौरभला स्ट्राईकवर आणले. पहिलाच बॉल सुहेलकडून मोठी चूक, कारण जेव्हा धावा तुमच्याकडे कमी असतात ना, तेव्हा चुका तुम्ही जर केलात तर त्या तुमच्या अंगलट येत असतात. ही चूक किती महागात पडेल, हे मॅचचा कुठे निर्णय जाईल त्याच्यावर ठरेल. आता दबावात आहे सुहेल. काझीम बाद न्यू बॅटर मैदानात दाखल होत आहेत. अझर, शादाब, न्यू बॅटर शादाब, वलीद, सौरभ साडी. फटका काय खेळलाय, वा, पण झेल होईल का? महमूद आहे तिथे आणि झेल टिपला, महत्वाचा झेल. सेलिब्रेशन पहा महमूदचं. फलंदाज बाद सौरभ मोहिते, चांगला बॅटर. चला बॅटर पाठवा. धावसंख्या 23, 42चं लक्ष. 19 धावा अजून पाहिजेत. मोहतसिम सिद्दीकीला तेच सांगता नाही तर सौरभ. चुकीची दुरुस्ती थोडं स्कोर अपडेट करते. 22 धावा झाल्यात, 20 धावा अजून पाहिजेत. वलीद, मोहतसिम सिद्दीकी, वा काय स्ट्रोक खेळलाय. आल्या आल्या लॉंग लेग एरिया मध्ये जबरदस्त स्ट्रोक. मोहतसिम सिद्दीकीच्या बॅट मधून मॅच फिरवणारा षटकार. 14 धावा अजूनही करायच्या. संघाची धावसंख्या झाली 28. 8 बॉल 14.
वलीद मोहतसिम साठी फटकाही चांगला आहे तितकाच देखणा स्ट्रोक. रईस शेख चेंडूच्या मागे, चेंडू मिळत नाही आहे. धावा मिळतील मात्र 4. खराब गोलंदाजी वलीदची. ऑन साइडला आता क्षेत्ररक्षण लावलं. चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर जिथं सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. वलीद कडून चूक. धावा झाल्या 32. विजयासाठी 7 बॉल 10. 7 बॉल 10. वलीद मोहतसिम साठी हा चेंडू थांबवायचा होता वलीदला. 6 बॉल 9. शेवटचं षटक हाताळेल कोण? माझा पामे मगाचपासून अर्सलानलाच आवाज देत आहेत विकेट किपिंग साठी, पण अर्सलान बॉन्ड लाईन वरून हलत नव्हते. आता मात्र मजा अर्सलानलाच आवाज दिलाय. शेवटचं षटक अर्सलानच हाताळतील काय? चर्चा इकडे सुरू आहे. बरकत, रईस, वलीद, हॅरिस तेही चर्चा करतायत. सुहेल दबावात आहे. त्याच्याकडून एक चौकार सुटलाय आणि शेवटचा षटक आता अर्सलान पल्लवकर एपीच्या हातात आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये केपी हे नाव प्रसिद्ध आहे. केविन पीटरसन, कायरन पोलार्ड. टेनिस क्रिकेटमध्ये एपी अर्थात अर्सलान पल्लवकर. 6 बॉल 9. पहिला बॉल वाईड बॉल. 6 बॉल 8 ची गरज. मोहतसिम सिद्दीकी बॉल हातात असला तरी मॅच बनवू शकतात रॅपिडो मोरबासाठी. आता कॅप्टननी बॅट दिली, बॅटनी षटकार ठोकून मॅच मध्ये आणलंय मोहतसिम सिद्दीकी. जबरदस्त क्रिकेट. हो आणखीन एक त्याच दिशेला मॅचचा विजयी षटकार असेल. जवळजवळ मॅच आता फिनिश करताना दिसेल. फिनिशर मोहतसिम सिद्दीकी. काय स्ट्रोक खेळलाय. झुकले, मागचा पाय वाकवला, पडले आणि हा चेंडू फेकला. तौफिक डॉली प्राइज इकडे द्या. 500 रुपयाचं पारितोषिक आलंय मोहतसिम सिद्दीकी साठी. स्लो बॉल 1. विजयासाठी ही धाव पूर्ण करण्याची गरज आणि सामना संपवलाय. 42 धावा. जबरदस्त फलंदाजी मोहतसिम सिद्दीकी. मोहतसिम सिद्दीकी फलंदाजी करताना 13 धावा, 19 धावा. 5 बॉल 19 आणि गोलंदाजी करताना 12 धाव देऊन 2 विकेट. ऑलराऊंडर मोहतसिम सिद्दीकी मॅन ऑफ द मॅच. चला लगेच कॅप्टन टॉस साठी या तौफिक गोंडकर सोबत मॅच होईल. हाडलक इनायतुल्ला महाड, मुख्तियार उंडरे यांच्या हस्ते टॉस केला जाईल.